नमस्कार, मी माइंड पॉवर ट्रेनर डॉक्टर दत्ता कोहिनकर। आज या चंदननगर भागामध्ये 365 फार्मसी 24 तास मेडिकल स्टोअर चालू ठेवण्याचा या मंडळींचा मनोदय, त्यांनी खूप छान पद्धतीने हा सेटअप केलेला आहे। आणि आता तुम्ही कोणाला विचारलं की आयुष्यामध्ये मनुष्याच्या सगळ्यात महत्वाचं काय, तर पहिल्यांदा माणूस म्हणतो आरोग्य। कोणी भेटल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याला प्रश्न विचारतो की बाबा तुझी तब्येत कशी आहे। आणि त्यामुळे तब्येत नीट ठेवायची असेल तर आपल्या आहाराबरोबर, आपल्या विहाराबरोबर आपल्याला मेडिसिनची पण फार गरज असते। आणि मेडिकल सायन्स किंवा आयुर्वेद एवढं प्रगत झालेलं आहे की या सगळ्या सायन्समुळे माणसाचं आयुष्यमान वाढलेलं आहे। पण अलीकडं बऱ्याच काही अशा खूप वृत्ती असतात की तिथे काहीतरी बोगस बिगस औषधं बनवणं किंवा औषधामध्ये गडबड करणं, प्राइस वाढवणं, असे खूप प्रकार चालतात। त्यामुळं ही जी मंडळी आहे ही व्हॅल्यू जपणारी मंडळी आहेत। युवराज लांबोळे, आमचा महेंद्र, ही सगळी नीतिमान मंडळी आहे, ध्यान करणारी मंडळी आहे। आणि त्यांनी हा ब्रँड उभा केलेला आहे। 24 तास या दुकानामध्ये चंदननगर सारख्या भागामध्ये औषध मिळण्याची व्यवस्था केली आहे। आणि मित्रांनो, औषध खूप महत्वाचं असतं। मी व्याख्याता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना समजा जुलाब वगैरे लागले, कुठं पिण्याच्या पाण्यामध्ये, खाण्यामध्ये काही गडबड झालं, मला स्टेजवर गेल्यानंतर 1.5-2 तास आहे ना खाली उतरता येत नाही। अशा वेळेला एक लोंबोटील टाकली की अर्धा तासामध्ये मी फ्रेश होऊन व्याख्यान देऊन खाली उतरतो। एवढं औषधाचं महत्व आहे। त्यामुळे रात्री अपरात्री समजा असं काही झालं तेव्हा वयस्कर गृहस्थ असतात, त्यांना मेडिसिनची मदत लागली तर या ठिकाणी ते उपलब्ध आहे। त्यामुळं त्यांना खूप छान सिक्युअर फिलिंग होणार आहे। आणि माझी या लोकांना विनंती आहे की कमीत कमी याच्यामध्ये जास्त डिस्काउंट देऊन चांगल्या क्वालिटीची, जास्त प्रॉफिटचं मार्जिन न ठेवता लोकसेवा करा, कारण इंटेन्शन महत्वाचं आहे। विवेकानंदांचं वाक्य आहे, तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचे यश अवलंबून आहे। पैसा बाय प्रोडक्ट आहे। लोकांची सेवा करा, लोकांचं आरोग्य उत्तम ठेवा, निश्चितच तुमची भरभराट होईल। कारण तुम्ही जे पेराल ते उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे। तुम्ही इंटेन्शन क्लिअर ठेवा की लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचे, आजारांना बरं करायचे आणि लोकांना मदत करायची। भगवान बुद्धांना विचारलं, वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई वडील, भाऊ बहीण, मित्र, आपतेष्ट नातेवाईक, पत्नी मुलं यातलं कोण येईल? बुद्ध म्हणाले, तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल। त्यामुळे पुण्य करण्याची संधी पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला, आता तुम्ही एवढं फ्रँचायझी काढताय, पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला निर्माण करून देण्याचे परमेश्वराने योजना केलेली आहे। या संधीचा फायदा घ्या, पुण्य कमवा। तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मी असं कधीच म्हणणार नाही तुमचे मेडिकल स्टोअर खूप भरभराटीत हो, खूप चालो, पण मी एवढं मात्र नक्की म्हणेन की लोकांना या मेडिकल स्टोअर पासून लाभ होऊन त्यांचं आरोग्य उत्तम हो। आणि ज्या वेळेला लोकांचं आरोग्य चांगलं होईल, निश्चितच तुमचं आरोग्य, तुमचं ऐश्वर्य सगळं चांगलंच होणार आहे। पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्ही चांगल्या बोलतात। या ठिकाणी आलो, ही सगळी मंडळी भेटली, नंतर ते सगळं सेटअप बघितला, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी। तर काही लोकांना आयुर्वेदाची औषधं मानवतात, ही जुनी पिढी आहे आमची। तर माझं वय पण 57 आहे, काळा करून मी इथं आलेलो आहे। पण जुन्या पिढीला आयुर्वेदाचं महत्व आहे, ॲलोपॅथीला घाबरतो आम्ही लोक जरा। मग आयुर्वेदाचं औषध कुठे मिळायचं 2 किलोमीटर 1 किलोमीटर, अरे कुठे शोध रे, तिथं नाही मिळालं। मग ही वनवन जी ग्राहकांची थांबणार आहे, एकाच ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आयुर्वेद पण मिळणार आहे, तुम्हाला ॲलोपॅथी पण मिळणार आहे। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सोय, कारण पैसा माणसाकडे भरपूर आहे, पण पैसा असल्यानंतर आहे ना, पाहिजे ते औषध एकाच ठिकाणी मिळण्याचे ते हे असतं ना, सॅटिस्फिकेशन, ते महत्वाचं आहे। म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितलं ना, एखादा मेडिकल मला म्हणला ना की हे नाहीये, हे 2 आहेत, आपण म्हणतो यार 3 दे ना, काय तर जातो दुसरीकडे। त्यामुळे सगळे औषध इथं ठेवा, लोक कल्याणाचं काम करा। पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आनंद दोन्ही चांगल्या बोलतात, पण वक्त्याचं स्पीच लांबलं की श्रोत्यांना वेदना होतात, चांगलं बोलत नाही। तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। युवराज विकास आणि त्याची सर्व मंडळी 365 दिवस 24/7 लोकसेवा करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।